नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर अशी गरमागरम तांदूळाची भाकरी, कोलीम किंवा त्याला जवळासुद्धा आपण बोलतो, तर असा गरम गरम जवळा, कांदा, मिरची आणि कच्च्या कैरीचे काप, आहा काय मज्जाच येईल ना खायला. तर आजची आपली रेसिपी असणार आहे कोलीम किंवा जवळा याची. तर हा सुक्या स्वरूपात किंवा आपल्याला ओल्या स्वरूपात बघायला मिळतो. तर आज आपण सुका जवळा कसा करायचा ते पाहणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे याप्रमाणे. कांदा, टोमॅटो, लसूण, मिरची, कोलिम घेतलेला आहे आपण 1 बाउल. आणि इथे तुम्ही कच्ची कैरी नसेल तर तुम्ही इथे कोकमाचा वापर करू शकता आणि तो करावाच, कारण आंबट आपण पदार्थ वापरल्यामुळे जो ओशाळ वास असतो सुकटचा किंवा कुठलाही तुम्ही सुकं मच्छीचं जे पदार्थ बनवता त्याच्यामध्ये आपण ते घालावेच, कारण त्याच्यामुळे आंबट पदार्थ घातल्यामुळे त्याचा ओशाळ वास निघून जातो. तर हे बघा, सुरुवातीला आपण काय करायचं आहे, आपला जो जवळा आहे तो आपण स्वच्छ करून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये छोटे छोटे असे बघा तुकडे मिळालेले आहेत मला, हे सगळं आपण काढून घ्यायचं आहे. असं स्वच्छ करून घेतला की त्यानंतर आपण काय करायचं आहे, तर आपण कढईमध्ये भाजून घेणार आहोत. ही प्रोसेस करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि हा कोलिम भाजत असताना ताशी 100 किलोमीटरच्या वेगाने हा सुगंध सगळीकडे पसरत असतो. म्हणजे तुम्ही सोसायटीमध्ये राहत असाल किंवा गावात राहत असाल तर आजूबाजूला हा वास सगळीकडेच जातो. हा तुम्हाला अनुभव असेलच. तर आता हा भाजलेला कोलिम आहे किंवा जवळा आहे तो आपण पाण्यामध्ये थोडा वेळ ठेवणार आहोत. आणि ही प्रोसेस खूपच महत्त्वाची असते, कारण आपल्याला जे ढेकर येतात जवळा खाल्ल्यानंतर किंवा कोलिम खाल्ल्यानंतर ते येऊ नयेत म्हणून ही स्टेप करणं महत्त्वाचं आहे. तो भाजणे आणि स्वच्छ 3-4 वेळा धुवून घ्यायचा आहे. बघा, असं आपण धुवून घेतल्यामुळे काय होतं, त्याच्यामध्ये तुम्ही हा रंग पाण्याचा बघू शकता, पिवळा पिवळा आहे बघा पूर्ण. तर हे आपण 2-3 वेळा धुतल्यामुळे एकदम स्वच्छ होणार आहे जवळा. आणि त्यानंतर आपण पुढच्या प्रोसेसला सुरुवात करणार आहोत. कोकणामध्ये किंवा बऱ्याचशा ठिकाणी सुकी मच्छी पावसाळ्यामध्ये आणून ठेवली जाते जास्त प्रमाणामध्ये, कारण तेव्हा आपल्याला मच्छी मिळत नाही. ओली मच्छी असते ती आपल्याला मिळत नाही मार्केटमध्ये. तर असे हे मच्छीचे प्रकार आपण करून खाऊ शकतो. आपल्या यूट्यूब चॅनलवरती असे व्हिडिओ आपण बरेचसे अपलोड केलेले आहेत, तुम्ही बघू शकता जाऊन. तर आता आपलं सुरुवातीला आपण काय करणार, तेल घेतलं आहे, त्याच्यामध्ये आपण लसूण टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण मिरची टाकायची आहे. तुम्ही ते कढीपत्त्याचा सुद्धा वापर करू शकता. इथे मी आता बघा कांदा घालून घेतलेला आहे. कांद्याचा वापर थोडा जास्तच करावा, त्याच्यामुळे खूप छान लागतं. नुसतं आपण जर जवळा जास्त झाला आणि कांदा कमी असेल तर ते एवढं बरं वाटत नाही खायला. तर बघा इथे कांदा आपला गोल्डन कलरवरती भाजून घेतलेला आहे. त्यानंतर आपण टोमॅटो टाकून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये. आणि जर तुम्ही कैरी टाकणार नसाल तर आवर्जून तुम्ही इथे कोकम घालायचा आहे. जर कोकमसुद्धा तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर खाण्याच्या वेळेस तुम्ही इथे लिंबू खायला द्यायचा आहे. म्हणजे त्याच्यावरती पिळून लिंबू तुम्ही इथे बाजूला द्यायचाच आहे. त्याच्यामुळे कसं आंबट ढेकर वगैरे आपल्याला जास्त येत नाहीत कोळीम खाल्ल्यानंतर. तर आता हे बघा, हे सगळं आपलं व्यवस्थित भाजून झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण हळद, तिखट पावडर तुम्ही तुमच्या तिखट खाण्याच्या सवयीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. इथे मी 1 ते 1.5 चमचा इथे तिखट वापरलेला आहे. त्याच्यानंतर मीठ चवीनुसारच घालायचं आहे, कारण जे आपली ओली मच्छी असते त्याला ऑलरेडी थोड्या प्रमाणात मीठ लावलेलं असतं. तर हे बघा, हे आता व्यवस्थित आपण परतून घेऊया. आणि त्यानंतर आपण जो आपला जवळा आपण स्वच्छ करून घेतलेला आहे तो आपण त्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहोत. आणि व्यवस्थित त्याला वाफवून घ्यायचं आहे. 10 मिनिटं तरी आपल्याला ह्याला वाफ घ्यावी लागते. आणि आपण जास्त पाणी वापरणार नाही त्याच्यामध्ये, कारण आपण ह्याला पाण्यामध्ये ठेवलेलं होतं थोडा वेळ, त्यामुळे कसं त्याला पूर्ण ते पाणी सोक झालेलं आहे. आणि थोडंसं आपण नंतर काय करणार आहोत, त्याच्या वाफ द्यायच्या आधी आपण 2-3 वेळा आपण असे पाण्याचे हपके त्याच्यावरती मारून घेणार आहोत आणि तो शिजून घ्यायचा आहे. बघा, हे असे थोडं पाणी घेऊन आपण हपका द्यायचा आहे पाण्याचा 2 ते 3 वेळा. आणि त्यानंतर तो आपण बंद करून झाकण ठेवून आपण शिजून घ्यायचा आहे. कमीत कमी तुम्ही 10 मिनिटं जवळा आपण शिजून घ्यायचा आहे. हे बघा, एकदम वाफाळलेला असा एकदम छान सुगंध आलेला आहे त्याला. तुम्ही कोथिंबीर घालू शकता, तुमच्याकडे असेल आवडीनुसार तुम्ही इथे कोथिंबीर घालून घ्यायची आहे.
परत त्याला आपण एकदा परतून घेऊयात. तर आपला हा जवळा तयार झालेला आहे खाण्यासाठी. खूपच छान असा सुगंध येतोच आणि सुक्या मच्छीबरोबर ती एक घास तुम्हाला जास्तच जाणार. सुक्या मच्छीची तुम्हाला आणखीन कोणती रेसिपी बघायला आवडेल ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली का ते पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. शेअर केल्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणींसोबत पोहोचणार आहे. तर हे बघा, ते गरमागरम मी ते भाकरीसुद्धा करून घेतलेली आहे. टम्म अशी भाकरीसुद्धा फुगलेली आहे. आणि त्यानंतर पूर्ण जेवण इथे तयार होतं. आमटी, भात असा संपूर्ण स्वयंपाक आपण करून घेतलेला आहे. गरमागरम भाकरी तयार आहे. या सगळ्यांनी जेवायला. आणि ही माझी व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सगळ्यांचे धन्यवाद. सगळ्यांनी आपली काळजी घ्या.